नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी काशीनाथ श्रीहरी भंडारे, राहणार भोसा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. बरं, आता तुम्ही रिटायर झाले, कुठे होते तुम्ही? मी वन विभागामध्ये होतो, हा, अराउंड फॉरेस्ट ऑफिसर म्हणून. बरं, 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्त होऊन शेती व्यवसाय करतो. पूर्ण शेतीकडे आलो आपण परत. हो. बरं, आता तुमच्या माग इकडं आंबा वगैरे आणि भरपूर भाजीपाला लावलेलं तुम्ही. हो. काय काय भाजीपाला केलेला आपण? मिरची केली, बरं, कोथिंबीर आहे, वांगे आहे, पत्तागोबी आहे, फुलगोबी आहे, भेंडी आहे, शेपू आहे, चुका आहे, पालक आहे. बरं, तर तुम्ही गाय पण आताच घेतली? गाय अगोदरच घेतली. किती दिवस झाले गाय घेऊन? गाय घेऊन 20 दिवस झाले. हो. बर, आणि मला आता तुम्ही बोलता असं बोलले की अगोदर मी मिल्क चार्जर आणलं. मी ज्यावेळेस एसटी वैद्यकचे बेसल डोस आणला, हो, त्यावेळेसच मला टोंपे साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे गाय एक पाहिजे. गाय पाहिजे, बरोबर आहे. म्हणलं नाही, त्याच्यासाठी मिल्क चार्जर घेऊन जा म्हणले. बरं, त्याच्यासाठी मिल्क चार्जर 25 किलोचं मी एक 25 किलोची बॅग? 25 किलोची बॅग गाय आणायच्या आधी अगोदर मिल्क चार्जर आणलं. अगोदर मिल्क चार्जर नंतर गाय आणली. नंतर गाय आणली. आता ती शुक्रवारी वेली. बर, तिचं हे 8 दिवसाचं आहे. शुक्रवारी 8 दिवसाचं. बरं, आता हे बसला तसंच आहे काय? चमकायले पूर्ण काय ते हेल्दी किती बघा ना, एकदम हेल्दी. ती आजच म्हणजे एक टाइम 8 लिटर दूध देते. किती? 8 लिटर दूध देते. ही गिर गाय असून 8 लिटर दूध देते एका टायमाला का दोन्ही मिळून? एका टायमाला. आणि मिल्क चार्जर किती देतात तिला? मी 100 ग्राम देतो. 100 ग्राम सकाळी, संध्याकाळी 100 ग्राम? संध्याकाळीच देतो. संध्याकाळी एकच टाइम देता? एकच टाइम देतो. बरं, ते 2 टाइम द्या. आणखी त्याच्यामध्ये फरक पडायला दिसन. पण काय फरक पडला हे दिल्याच्या नंतर? दूधामध्ये चव आणि हे खूप चांगली येते. चवीला दूध खूप चांगले, नंबर 1. आणि त्याची फॅट पण वाढतो. फॅट वाढली? हो. बर, आणि गायच्या अंगावर चमक वगैरे काय दिसते का? पूर्ण हे काय कधी आणखी धुतली नाही, आणली तशी धुतलीच नाही. बर, आता सर तुम्ही पण असता सरांच्या सोबत, तुमचा काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे खरोखरच त्याचं आहेच, बेनिफिट आहेच त्याचे. हे काय आता समोरच आहे ना, हे बघा ना, किती आता उद्या शुक्रवारी 8 दिवस होते त्याला 8 दिवस होतील. पण किती ऍक्टिव्ह आहे बघा ना, ते किती चपळ आहे, बघा किती चमक आली अंगावर त्याच्या, बघा ना. एकदम असं बढिया आहे. बर बर बर. तर एकंदरीत आता मिल्क चार्जर ज्यांच्याकडे गाई म्हशी राहतात त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी मिल्क चार्जरचा वापर करावा आणि दूधही खायला चांगलं पौष्टिक मिळेल. बर, आणि जनावरांची हेल्थ चांगली राहील आणि दवाखान्याची गरज पडणार नाही. आणि चारा पण एसटी वैदिकचा शेतकऱ्यांनी करावा. बर बर बर. आता तुम्ही 100% याच्यामध्ये उतरलात? 100%. एवढा आयुष्यामध्ये मी आहे तो पण वापरणार नाही, रासायनिक वापरणार नाही. 100% एसटी वैदिक वापरणार. बर बर. नाही म्हणजे नाही. आता जे करणार भाजीपाला वगैरे शेती ते फक्त एसटी वैदिक ते सोडता काहीच नाही? काय नाही, बाकी विषयच नाही. बर बर बर. एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा. आणि एकंदरीत तुम्ही जे मिल्क चार्जर वगैरे वापरताय तर त्याचे रिझल्ट पण आपल्याला बघायला भेटतायत, बरोबर आहे. आता हे शेण जर पाहिलं, शेणाची पण एक चांगली क्वालिटी बघा ना, शेण कुजत नाही, तसंच राहतं वर्षानुवर्ष, परंतु शेणाची क्वालिटी पण चांगली आलेली आहे, बरोबर आहे. तर इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण करते? पराक्रम टोंपे. ओके सर, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सर, मी पराक्रम टोंपे, समाधान ट्रेडर्स, एसटी वैदिक डिस्ट्रीब्युटर, परभणी. माझा मोबाईल नंबर आहे 91 68 24 57 97. ओके, चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.